बुद्धी असून चालत नाही, त्यास मानव म्हणावे का? मी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. वयाच्या 90व्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी माझे लग्न झाले. हळूहळू माझ्या लक्षात आले की ज्यांच्याशी माझे लग्न झाले ते निव्वळ सामान्य माणूस नाही, तर लाखो करोडांना जगण्याची ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे. 1 जानेवारी, होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका सुद्धा झाले. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं आणि हे दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेरपटासारखं जगलात तर काम तमाम होतं, पण वाघासारखं जगलात तर नाव होतं. कार्य खडचड होतं, जोखमीचं होतं, पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशज होतो. घाबरणं किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं. आमचं जगणं आणि मरणं हे तर आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठीच होतं. यात झीज होती, हानी होती, अपमान होता, पण उद्याची सूर्य घडविण्यासाठी आमचा संसार होता. शिक्षणाचा ध्यास हा एकच विचार ज्योतिरावांच्या मनात होता. अहो, मी सावित्रीची सावित्री बाई झाले. बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या. सती प्रथा, केशवपन या सर्वांवर आम्ही मात केली. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणूनच मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.